पुण्यात जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण लवकरच त्यासाठी अधिक पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. पुण्यामध्ये घर खरेदी करण्यासाठी आता महाग होणार आहे. दरम्यान राज्य सरकारकडून रेडी रेकनर दरामध्ये जवळपास सुमारे 7% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा निर्णय अंतिम झाला तर पुण्यातील मालमत्ता व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रेडी रेकनर दर म्हणजेच सरकारने ठरवलेला मालमत्तेचा किमान दर. या दराच्या खाली कोणतीही जमीन किंवा घर विक्री करता येत नाही. त्यासोबतच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क यांची गणना याच दराच्या आधारावर केली जाते. दरम्यान प्रस्तावित 7% वाढ लागू झाल्यास फ्लॅट आणि घरांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यासोबतच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी खर्च देखील वाढणार आहे. घर खरेदी करताना तुम्हाला एकूण बजेट तुमचा जो आहे तो वाढणार आहे. बांधकाम प्रकल्पांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. सरकारकडून हे दर वास्तविक बाजारभावासोबत जुळवून आणण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी बदलले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती. 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी राज्यामध्ये सरासरी 3.8% वाढ लागू करण्यात आली होती. रिअल इस्टेट क्षेत्रातील काही संघटनांनी मात्र या संभाव्य वाढीबद्दल आता चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वारंवार दरवाढ झाल्यास मध्यमवर्गीय खरेदीदारांवर आर्थिक भार वाढू शकतो. त्यांना घर खरेदी करणं जे आहे ते त्यांना लगेच शक्य होणार नाही. त्यामुळे यावर काहींनी आक्षेप देखील घेतला आहे. मात्र जर हा प्रस्ताव लागू झाला तर घर जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.